देवाचं वचन लूक कृषी वर्तमान याचा 10 अध्याय 21 आणि 22 वचन आपण वाचूया। त्याच घटकेस तो पवित्र आत्म्याने उल्लसित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रगट केल्या आहेत। होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले। माझ्या पित्याने सर्व काही माझ्या स्वाधीन केले आहे। पुत्र कोण आहे हे पित्या वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही। आमेन। देवाचं वचन या ठिकाणी प्रियांनो आम्ही ऐकत असताना प्रभू येशू या वचनामध्ये पित्याचे आभार मानत म्हणत आहे की हे पित्या, मी तुझं स्तवन करतो, कारण ज्ञानी लोकांपासून गुपित गोष्टी तू बालकांवरती प्रगट केल्या। प्रियांनो, येशू ज्या गोष्टींबद्दल या ठिकाणी बोलत आहे, ज्या बालकांवरती प्रगट करण्यात आल्या आणि ज्ञानी लोकांपासून गुप्त ठेवण्यात आल्या, त्या काय आहेत आणि बालक कोण आहेत, ज्ञानी कोण आहेत? बघा, आपल्या प्रत्येकाला जेव्हा आपण परमेश्वराचं वचन वाचतो, पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला सांगतं की मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत असलेले शास्त्री, फरीसी आणि यहुदी जे शास्त्राचं ज्ञान बाळगून होते, या ठिकाणी येशू त्यांच्याबद्दल बोलत आहे। आणि बालके म्हणजेच ते निरागस लोक, ते नम्र लोक ज्यांना या गोष्टी माहिती नाहीत। देवाच्या लोकांनो, पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनात येशू म्हणतो की त्या गोष्टी ज्या पित्याने निरागस लोकांवरती प्रगट केलेल्या आहेत, बालकांसारख्या लोकांवरती प्रगट केलेल्या आहेत, त्या काय आहेत? देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाच्या लोकांना, आज आम्ही प्रभू येशूला ओळखतो। आज आम्ही पिता कोण आहे त्या पित्याला ओळखतो। आम्हाला स्वर्ग आणि नरक यांची आज माहिती आहे। मानवाची सृष्टी आणि त्याच्या निर्मितीचा उद्देश काय आहे हे आम्ही समजलो आहोत, आणि देव या पृथ्वीवरती काय करू इच्छितो, देवाची योजना, देवाची इच्छा, देवाची दया, देवाचं प्रेम, देवाची करुणा, उद्धारासाठी असलेली देवाची योजना आज आम्ही समजलो आहोत। प्रियांनो, ते आम्ही ज्ञानी आहोत यामुळे नाही, मुळात आपण कदाचित या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये कधी कल्पनाही केलेली नसेल आणि याबद्दल विचारही केलेला नसेल। देव कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, स्वर्ग आहे काय, नरक आहे काय, मानवाची निर्मिती कशी झाली, त्याच्या निर्मितीची देवाची योजना आणि उद्देश काय आहे त्यामागे, या सर्व गोष्टींबद्दल आम्हाला माहिती नव्हती। पण त्या जिवंत देवाने, ज्याला कधीही आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि ह्या गोष्टी कधीही आमच्या मनात आल्या नाही आणि जाणून घेण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केलेला नाही, अशा आम्हावरती, म्हणजेच या गोष्टींसाठी अनोळखे असे आम्ही, त्या आम्हावरती बायबल देवाचं वचन सांगतं, देवाने स्वतःला प्रगट केलं। आज आम्ही त्याला ओळखतो। देवाने त्याच्या प्रिय पुत्राला प्रगट केलं, आज आम्ही त्याला ओळखतो। स्वर्ग आणि
नरक, मानवाची उत्पत्ती, मानवाच्या योजनेचा उद्देश, परमेश्वराचं प्रेम, त्याची दया, त्याची करुणा, भलाई, आज आम्ही त्या गोष्टी समजत आहोत, त्या आम्हाला कळविल्या गेल्या आहेत, दाखविल्या गेल्या आहेत. ही त्या जिवंत परमेश्वराची महान कृपा आणि आमच्यावरील त्याची दया आहे, ज्याद्वारे त्याने या गोष्टी आम्हाला प्रगट केलेल्या आहेत. बघा, ज्या ज्ञानांबद्दल मी पवित्र शास्त्रातून येशूने बोलल्याप्रमाणे आज या ठिकाणी वाचन करत असताना बोललो, ते त्या उद्धाराला शोधत आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहे. आणि देवाच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या गोष्टी घडण्याच्या काळ, समय, या सर्व गोष्टींचा शोध करत आहेत, पण त्यांच्यापासून त्या गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यापासून त्या लपविल्या गेल्या आहेत, पण आम्हावरती त्या प्रगट केल्या. आणि त्या प्रिय पुत्राच्या ठाई आम्हाला त्याने पुत्र होण्याचा, पुत्री होण्याचा अधिकार दिला. प्रियजनांनो, यासाठी की तो आपल्या मनातील ते विचार, त्याचे उद्देश, त्याच्या योजना आम्हावरती प्रगट करू इच्छितो. त्याला जे कार्य करायचं आहे ते तो आम्हाला दाखवू इच्छितो. बरोबर प्रियांनो, पवित्र शास्त्र, देवाचं वचन, उत्पत्ती याचा 18 अध्यायामध्ये आम्हाला सांगतं, परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं आणि अब्राहमाला पाचारण करून परमेश्वराने आपल्या महान योजने अनुसार ती योजना त्याच्या ठाई पूर्ण व्हावी म्हणून त्याला निवडलं. अब्राहम देवाबरोबर चालला आणि अब्राहमाने देवाचं रिलेशन एका मित्राप्रमाणे होतं, बायबल सांगतं. आणि म्हणून देवाने जेव्हा देव सदोम आणि गमोरा यांचा नाश करण्यासाठी आला, तेव्हा ती गोष्ट अब्राहमापासून लपवणं हे देवाला बरोबर वाटलं नाही. तो म्हटला की मी अब्राहमापासून हे गुप्त ठेवावं काय. बघा, देवाच्या वचनात आपण यावेळी वाचूया, उत्पत्ती 18 अध्याय 17, 18 आणि 19 वचन. परमेश्वर म्हणाला, मी जे करणार आहे ते अब्राहमापासून लपवून ठेवू काय, कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार. मी त्याची निवड केली आहे ती अशासाठीच की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा. आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहमाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे. आमेन. इथे आम्ही पाहतो, देव उत्पत्ती याचा 18 अध्याय आणि 17 वचन मध्ये म्हणतो की मी जे करणार आहे ते अब्राहमापासून गुप्त ठेवू काय. होय प्रियांनो, देव त्याच्या नात्यामध्ये असलेल्या, संबंधामध्ये असलेल्या त्याच्या पुत्रांवरती, पुत्रींवरती, सेवकांवरती, विश्वासू जणांवरती त्याचं हृदय, त्याच्या मनातील गोष्टी तो प्रगट करू इच्छितो. जे काही त्याला करायचं आहे आमच्या जीवनामध्ये, आमच्या आजूबाजूला, देव ते आम्हावरती प्रगट करू इच्छितो. पण आज प्रियांनो, ज्या आम्हावरती देवाने कृपेने ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून गुपित गोष्टी प्रगट केलेल्या आहेत, कुठेतरी आम्ही ह्या संसाराच्या आवाजांमध्ये आम्ही परमेश्वराचा आवाज ऐकणं विसरून गेलो आहोत, किंवा संसाराचा आवाज ऐकत असताना परमेश्वराचा आवाज ऐकणं बंद झालेलं आहे. संसारात घडत असलेल्या गोष्टींना पाहत असताना, घडामोडींना पाहत असताना
परमेश्वर जे काही करू इच्छितो ते आम्हाला बघता येत नाही, कारण आमचं लक्ष संसारात घडत असलेल्या गोष्टींकडे आहे. आणि जणू काही त्या सर्व गोष्टींमध्ये, त्या आवाजांमध्ये, त्या घडत असलेल्या गोष्टींमध्ये आम्ही गोंधळून गेलेलो आहोत. बरोबर प्रियजनांनो, त्या देवाचा सेवक एलियाप्रमाणे पवित्र शास्त्र बायबल एलियाविषयी सांगतं. पहिला राजाच्या पुस्तकामध्ये, पहिला राजा याचा 19 अध्याय जर आपण वाचला तर त्या ठिकाणी एलियाबद्दल देवाचं वचन सांगतं की इस्रायलाचा राजा अहाब आणि इजबेल यांच्या काळामध्ये एलिया इस्रायलात असताना देवाचं वचन सांगतं की इजबेलीने देवाच्या संदेष्ट्यांना मारलं आणि एलियाने या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या, त्याने ऐकल्या होत्या. परमेश्वराची मंदिरातील वेदी पाडून टाकण्यात आली होती, त्या ठिकाणची उपासना ही बंद झाली होती. अहाब आणि इजबेलने इस्रायली लोकांना बाल देवाची उपासना करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पाडलं होतं. सर्व इस्रायल हे देवाचं वचन ऐकणं, पाळणं, त्याचा करार विसरून गेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये पवित्र शास्त्र सांगतं की जेव्हा कर्मेल्य डोंगरावरती बालाचे संदेष्टे आणि एलिया कोण देव आहे या प्रश्नावरती त्या ठिकाणी जेव्हा कर्मेल्य डोंगरावरती ती परीक्षा सुरू झाली, बायबल सांगतं की अग्नीने परमेश्वराने त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि बालाच्या संदेष्ट्यांना एलियाने त्या ठिकाणी मारलं. तेव्हा इजबेलीला ही बातमी कळाली आणि इजबेलने आपल्या एका सेवकाकडे निरोप पाठविला एलियासाठी की एलिया, तू खात्रीने उद्या मरशील. तुला मी जर मारलं नाही तर परमेश्वर जशी तुझी तशी माझी गत करू. आणि देवाचं वचन सांगतं की या सगळ्या गोष्टी एलिया पाहत आणि ऐकत असताना पळाला त्या ठिकाणी. पवित्र शास्त्र सांगतं तो होरेब या ठिकाणी पळून जायलासाठी निघाला आणि रस्त्यामध्ये त्याने आपला प्रवास केला. देवाच्या लोकांनो, बायबल त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं पहिला राजा याचा 19 अध्याय आठ वचन. पहिला राजा 19 अध्याय 8 वचन. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री चालत जाऊन तो देवाचा डोंगर होरेब येथे पोहोचला. तो तेथे जाऊन एका गुहेत राहिला. तेव्हा पहा, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. तो त्याला म्हणाला, एलिया, तू येथे काय करत आहेस? एलिया म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर याच्या विषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत. आमेन. या ठिकाणी आम्ही पाहतो प्रियानो, एलिया देवाचं वचन सांगतं त्याप्रमाणे त्या ठिकाणून पळाला. आणि पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतं की होरेबास तो असताना
परमेश्वराच्या दूताच्या द्वारे परमेश्वराने त्याला सुचविलं की तुला मोठा प्रवास करायचा आहे. आणि बायबल सांगतं की एलिया तेथून निघून देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे देवाचा डोंगर होरेब या ठिकाणी पोहोचला. आणि याच ठिकाणी परमेश्वराने एलियाला एक प्रश्न विचारला आहे की तू येथे काय करत आहेस. तो परमेश्वराला सांगतो की परमेश्वरा, मी तुझ्याविषयी ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इजबेलने संदेष्टांना मारलं आहे, वेद्या पाडून टाकल्या आहेत आणि माझाही जीव घेऊ पाहत आहे. इस्रायलाने करार पाळणं, तुझा करार पाळणं सोडलं आहे, ते मूर्त्यांच्या नादी लागले आहेत. या सगळ्या गोष्टी एलिया त्या ठिकाणी देवाला सांगत आहे. प्रियानो, पण त्यानंतरही देव त्याला काय म्हणतो आपण पाहूया. त्याने त्याला म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असताना त्याच्या समोर मोठ्या सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रगट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीत शांत मंद वाणी झाली. एलियाने ती ऐकताच आपल्या जाग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, एलिया, तू येथे काय करीत आहेस. आम्ही पाहतो की या ठिकाणी पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर एलियाने सर्व गोष्टी परमेश्वराला सांगितल्याच्या नंतर परमेश्वर त्याला सांगतो की तू माझ्या पुढे डोंगरावरती चल. आणि त्या ठिकाणी तो आला असताना परमेश्वर मंद वाणीने एलियाला त्या ठिकाणी विचारतो की तू या ठिकाणी काय करत आहे. आता एलियाचं पुन्हा एकदा उत्तर बघा. एलिया परमेश्वराला काय उत्तर देतो. 14 वचन 19 अध्यायाचं. तो म्हणाला, सेनाधीश देव परमेश्वर, याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले. मीच काय तो एकटा उरलो आहे आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहे. त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, पुन्हा एलिया देवाला तेच सांगत आहे की इजबेलने काय केलं, तुझे संदेष्टे मारले, वेदी पाडली, इस्रायलाने करार पाळणं बंद केले आणि मला ते मारायला पाहत आहे. पण परमेश्वर त्याला विचारत आहे, तू इथे काय करत आहे. परमेश्वर असं त्याला का विचारत आहे. कारण देवाच्या लोकांना या ठिकाणी एलिया त्या सर्व गोष्टी ज्या इस्रायलात घडत होत्या त्या ऐकत होता आणि पाहत होता, आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तो गोंधळून गेलेला होता आणि काय करावं हे त्याला समजेना. आणि म्हणून तो त्या ठिकाणी आपल्या मृत्यूची त्याला भीती वाटून तो त्या ठिकाणून पळाला. पण परमेश्वराची योजना होती. एलियाला त्याने इस्रायलामध्ये ठेवलं होतं ते त्याच्या महान योजनेनुसार, आणि देवाला ती त्याच्या जीवनाच्या द्वारे पूर्ण करायची होती. पण या सर्व गोंधळामध्ये एलिया परमेश्वराचा जो आवाज आहे त्याकडं त्याचं लक्ष नव्हतं, आणि देवाला जे काही करायचं होतं ते तो समजू शकला नाही. बायबल देवाचं वचन सांगतं की परमेश्वर त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर पुढे एलियाला म्हणतो की 15 वचन मध्ये परमेश्वर त्याला म्हणाला, तू परत दिमिश्काच्या रानाकडे जा, तेथे जाऊन पोचलास म्हणजे हजाएलास अभिषेक करून आरामावर राजा नेम, निमशीचा पुत्र येहू याला अभिषेक करून इस्रायलावर राजा नेम, तसेच
आबेल महोला येथील शापाटाचा पुत्र अलिशा याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेश आणेल. हजाएलाच्या तलवारीपासून जो सुटेल त्याला येहू मारेल, आणि येहूच्या तलवारीपासून जो सुटेल त्याला अलिशा मारेल. तरी पण इस्राയേलातील ज्या 7,000 व बाल मूर्ती पुढे गुडघे टेकले नाहीत व ज्या प्रत्येकाने मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यांना आम्ही वाचवेन. आमेन. देव या ठिकाणी जे कार्य एलियाने करायला हवं त्या कार्याला एलियावरती प्रगट करत आहे. देव त्याला राजांना अभिषेक करायला सांगत आहे. देव त्याला संदेश, त्याला अभिषेक करायला सांगत आहे. प्रियांनो, बघा, परमेश्वर त्याला भविष्यामध्ये तो काय करणार आहे या गोष्टी त्या ठिकाणी प्रगट करत आहे. देव आम्हालाही प्रियांनो त्याच्या मनातील त्या गोष्टी प्रगट करू इच्छितो. तो आमच्याशी बोलू इच्छितो. त्या गोष्टी ज्या त्याला घडून आणायच्या आहेत, करायच्या आहेत. पण आज जसं मी म्हटलं की आमची स्थिती जणू काही एलियाप्रमाणे आहे. आम्ही आमच्या घरामध्ये जे ऐकतो, आम्ही आमच्या शेजारी जे ऐकतो, किंवा गावामध्ये किंवा रस्त्यामध्ये, कामामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आम्ही ऐकतो, आज मित्रांच्या सहवासात जिथे कुठे आम्ही असताना ज्या गोष्टी आम्ही ऐकतो त्याच्या आवाजांनी आमचं जीवन गोंधळून गेलेलं आहे. इथे कोण काय म्हटलं, तिथे कोण काय म्हटलं, तिथे कोण काय बोललं, मागे कोण काय बोललं, वर कोण काय बोललं, खाली कोण काय बोललं, या सगळ्या आवाजांनी जणू काय आमचा जीवन हे गोंधळून गेलेलं आहे. आम्ही आमच्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी जेव्हा पाहतो, रस्त्यामध्ये, शहरामध्ये, आमच्या पुढे, आमच्या मागे, आमच्या वर, आमच्या डोळ्यासमोर त्या घडत असलेल्या गोष्टी आम्ही पाहत असताना आणि आम्ही ज्या गोष्टी ऐकत आहोत त्या गोष्टींच्या आवाजाने आमचं जीवन गोंधळून गेलेलं आहे. आणि म्हणून आज जे आम्हाला देव प्रगट करू इच्छितो, जे आमच्याशी तो बोलू इच्छितो, जे आम्हाला तो दाखवू इच्छितो, आमच्या जीवनाच्या द्वारे जे तो करू इच्छितो, प्रियांनो, ते आम्हाला ऐकणं कठीण झालेलं आहे, पाहणं कठीण झालेलं आहे. प्रियांनो, आम्ही प्रार्थनामध्ये बसत आहोत, आम्ही रविवारच्या सभेमध्ये बसत आहोत, आम्ही व्यक्तिगत बसण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आज त्या सर्व आवाजांमुळे परमेश्वराचा आवाज बंद झालेला आहे. परमेश्वर जे काही करू इच्छितो ते आम्ही पाहू शकत नाही. आमचं लक्ष या सर्व गोष्टींकडे लागलेलं आहे. पण परमेश्वर आज म्हणत आहे, एलियाला जसं त्याने म्हटलं की तू या गोंधळामध्ये काय करत आहे, या आवाजांमध्ये तू काय करत आहे. तो आज म्हणत आहे, होरेब या ठिकाणी एलियाला म्हटलं की तू चल माझ्या पुढे पर्वतावरती. प्रियांनो, होरेब पर्वताविषयी आम्ही जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये ऐकतो, देवाचं वचन होरेब पर्वताबद्दल आम्हाला सांगतं की मोशे जेव्हा आपल्या सासऱ्याच्या घरी, पवित्र शास्त्र सांगतं, मेंढर चारत होता, त्यावेळी देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणतं की होरेब पर्वतावरती जळत्या झुडपामध्ये परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं आणि पाचारण केलं. पवित्र शास्त्र सांगतं की होरेब पर्वतावरतीच मोशेने खडकावरती काठी मारली आणि त्या ठिकाणी पाणी बाहेर आलं. पवित्र शास्त्र सांगते की तिथेच मोशेला 10 आज्ञा दिल्या गेल्या.
पवित्र शास्त्र सांगतं की देवाच्या लोकांना होरे पर्वत तो पर्वत आहे जिथे स्वतः एलियाने 40 दिवस उपवास केला आणि देवाने त्याला दर्शन दिलं होतं. देवाच्या उपस्थितीचं ठिकाण. हालेलुया, हालेलुया. बघा, देवाच्या पवित्रतेचं प्रतीक असा होरेब पर्वत. परमेश्वर एलियाला म्हणत आहे की होरेब या ठिकाणी चल, पर्वतावर माझ्या समोर चल. हालेलुया. कारण त्याला एलियाशी बोलायचं होतं. एलियाला ज्या गोष्टी तो करू इच्छितो त्या त्याला दाखवायच्या होत्या. देव आम्हाला आज सांगत आहे की जिथं मी तुला भेटू शकतो त्या माझ्या उपस्थितीच्या ठिकाणामध्ये तू चल. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लोकांनो, आपण विचार करत असाल की मग आता होरेब या ठिकाणी जायचं काय? नाही प्रिय. पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं प्रभू येशू आमचा महान मेंढपाळ, आमचा उद्धारक, देवाच्या राज्याची घोषणा करत असताना आणि गावोगावी फिरत असताना, बंधनात असलेल्यांना मुक्त करत असताना, आजाऱ्यांना बरं करत असताना, देवाचं वचन लोकांना शिकवत असताना, सांगत असताना बायबल सांगतं की जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळत होती तेव्हा तेव्हा तो एकांतात जात होता. आणि एकांतामध्ये पवित्र शास्त्र सांगतं अरण्यात. हालेलुया. बघा, लोककृषी वर्तमान याचा 5 अध्याय 16 वचनामध्ये लिहिलंय की पण तो अरण्यात अधूनमधून एकांतात जाऊन प्रार्थना करत असे. एकांतामध्ये जिथं देव आणि फक्त तुम्ही असाल प्रियांनो, त्या ठिकाणी येशू एकांतात जाऊन अरण्यामध्ये पित्याजवळ बसत होता आणि पित्याकडून ऐकत होता. पिता जे कार्य करत होता त्या कार्यांना येशू पाहत होता. आणि बायबल सांगतं की म्हणून योहानाच्या सुवर्तमानात येशू म्हणतो की मी माझ्या मनाचं काही करत नाही, जे काही मी देवाकडून ऐकतो ते बोलतो आणि जे माझ्या पित्याला करताना पाहतो तेच मी करतो. हालेलुया. एकांतामध्ये ते प्रकाशन होतं प्रियांनो, ते दर्शन होतं प्रियांनो. आज आम्हाला एकांतामध्ये जाण्याची गरज आहे. हालेलुया. बघा, शिष्यांनी येशूचं जीवन पाहिलं. एकांतात प्रार्थना करत असताना आणि एकांतात देवाशी बोलताना आणि देवाकडून ऐकताना. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं येशू जेव्हा लोकसमुदायामध्ये गावोगावी फिरत असताना देवाचं वचन दाखल्यांनी शिकवायचा, तेव्हा पवित्र शास्त्र सांगतं तो दाखल्यांनी शिकवत असताना त्या दाखल्यांचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी शिष्य येशूने एकांतात येण्याची वाट पाहत होते. आणि जेव्हा येशू एकांतात यायचा, बायबल सांगते की ते त्याला त्या येशूने बोललेल्या दाखल्यांचा अर्थ विचारायचे आणि येशू त्यांना समजावून सांगायचा. हालेलुया. पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन सांगतं, मार्काचं सुवर्तमान 4 अध्याय 34 वचन, आणि दाखल्यान वाचून तो त्यांच्या बरोबर बोलत नसे, तथापि एकांतात तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे, सर्व काही समजावून सांगत असे. हालेलुया. प्रियांनो, बघा, शिष्यांनाही ही गोष्ट समजली होती आणि एकांतात ते प्रभू येशूकडून प्रभू येशूने बोललेल्या दाखल्यांचा अर्थ समजून घेत होते. आज आम्हाला प्रियांनो बरोबर प्रभू येशूने मत्ती 6 अध्याय 6 वचनात म्हटलं आहे की तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. आम्हाला एकांत वासामध्ये त्या गुप्तवासी पित्याजवळ आज येण्याची गरज आहे. त्या सर्व आवाजांना
ऐकणं आम्ही बंद करून प्रियांनो ते सर्व शब्द ते बाजूने किंवा मागून किंवा पुढून किंवा रस्त्याने किंवा कामात किंवा शेतामध्ये जिथे कुठे आम्ही या संसारातले शब्द ऐकतो, जिथे कुठे आम्ही या संसारात घडत असलेल्या गोष्टींना पाहत असतो किंवा मीडियाच्या माध्यमातून, आज खरं तर मीडियाच्या माध्यमातून अनेक साऱ्या गोष्टी आम्हापर्यंत या संसारात घडत असलेल्या पोचत असतात आणि बहुतेक आम्ही त्यामध्ये गोंधळून गेलेलो असतो. ते ऐकत असतो, पाहत असतो आणि त्या प्रभावाखाली त्या शब्दांच्या आणि त्या घडलेल्या गोष्टी पाहत असताना त्या पाहिलेल्या गोष्टींच्या प्रभावाखाली आमचं जीवन असतं. प्रियांनो, आम्हाला त्या गोष्टी बघणं हे बंद करावं लागेल. आम्हाला तो आवाज ऐकणं बंद करावा लागेल. जर आम्हाला पित्याकडून ऐकण्याची इच्छा आहे, पिता जे आमच्याशी बोलू इच्छितो, पिता जे आम्हाला दाखवू इच्छितो, ते जर आम्हाला ऐकायचं असेल आणि बघायचं असेल तर आम्हाला या संसारातील आवाजांना ऐकणं बंद करावं लागेल. संसारात घडत असलेल्या गोष्टींना बघणं हे बंद करावं लागेल आणि एकांत वासामध्ये जिथे पित्याची उपस्थिती आहे, जिथं पिता त्या सर्व गोष्टी आमच्यावर उजागर करतो, प्रगट करतो, प्रियांनो, त्या एकांत वासात आम्हाला येणं गरजेचं आहे. आम्ही त्यासाठी अरण्यात किंवा इकडे तिकडे नाही, देवाने दिलेल्या घरामध्ये आपण आपल्या खोलीमध्ये परमेश्वराजवळ बसूया. परमेश्वराच्या सानिध्यात बसून आपण त्याला ऐकूया प्रियांनो. हालेलुया. तो त्याच्या मनातील गोष्टी त्याच्या लेकरांवर, त्याच्या कन्यांवर, सेवकांवर, विश्वासणाऱ्यांवर प्रगट करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड.